हा ही थेरम तसाच आहे जो पेज नंबर 78 वर आहे आपल्या पुस्तकामध्ये. थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. बघा सर ह्याचं नाव आहे थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, हे त्याचं नाव आहे. क्वेश्चन असा येतो, प्रूव्ह दॅट इफ सिक्वेन्स कंटेनिंग कॉर्ड्स AB and CD ऑफ अ सर्कल इंटरसेक्ट आउटसाइड द सर्कल इन द पॉइंट E, देनच्या अगोदरचं जे सगळं आहे त्याच्यावरनं आकृती काढायची आणि पक्ष म्हणजे गिवन लिहायचं. देनच्या अगोदरचा पार्ट सगळा. मग आता सुरुवात करूया आपण आकृती काढायला. काय काढायला पाहिजे? इफ सिक्वेन्स कंटेनिंग कॉर्ड्स AB and CD ऑफ अ सर्कल, एक सर्कल काढलं पाहिजे. म्हणजे इथं सर डायग्राम येईल आणि हे डायग्राम काढत असताना आपल्याला या ठिकाणी एक सर्कल काढावं लागेल. झालं. या सर्कलमध्ये सिक्वेन्स कंटेनिंग कॉर्ड्स पाहिजेत, लक्षात घ्या सर. म्हणजे आपल्याला दोन सिक्वेन्स पाहिजे आहेत, छेदिका. म्हणजे छेदिका लक्षात घ्या, अशा आपण दोन छेदिका काढूया. ही पहिली छेदिका अशी, ही दुसरी छेदिका अशी, बरोबर सर. आणि त्याच्यामध्ये कॉर्ड्स असल्या पाहिजेत. सिक्वेन्स म्हणजे छेदिका, सिक्वेन्स छेदिका, वर्तुळाला छेदणाऱ्या दोन छेदिका. त्याच्या आतमध्ये कॉर्ड्स असल्या पाहिजेत. हो, ह्या कॉर्ड्स आहेत. ही जीवा आहे आणि ह्या जीवेचं नाव आहे AB. आणखीन एक जीवा आहे कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय? 2 पॉइंट्स सेगमेंट जॉइनिंग द 2 पॉइंट्स ऑन दी सर्कल. वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला कॉर्ड म्हणतात, जीवा म्हणतात. आणि ह्याचं नाव आहे, लक्षात घ्या, CD. म्हणजे सिक्वेन्स कंटेनिंग कॉर्ड्स AB and CD इंटरसेक्ट. हे दोघं एकमेकाला छेदतात, इंटरसेक्ट. हे दोघं एकमेकाला छेदतात. कुठं? E मध्ये. आउटसाइड द सर्कल इन पॉइंट E मध्ये छेदतात. बरोबर आहे सर. इथे या ठिकाणी लक्षात घ्या असं बाण केले आणि हे एकमेकाला लक्षात घ्या E मध्ये छेदतात. कळलं का? बघा सर, असं एकमेकाला E मध्ये छेदतात. आता ह्याच्यावरनं गिवन लिहायचं. पक्ष म्हणजे ह्याच्यावरनं लक्षात घ्या गिवन लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. गिवन पक्ष ते काय लिहायचं? या ठिकाणी समजा O इज द सेंटर, त्याचा काय संबंध नाही आपल्याला, पण O इज द सेंटर ऑफ अ सर्कल. गरज नाही आपल्याला त्याची. बरोबर आहे सर, गरज नाहीच आहे, लक्षात घ्या. किंवा AB and CD आर 2 कॉर्ड्स, बरोबर, लक्षात घ्या. किंवा AB and CD आर 2 सिक्वेन्स कंटेनिंग कॉर्ड्स, बरोबर आहे, लक्षात असं म्हणूया आपण. बरोबर आहे, लक्षात घ्या. सिक्वेन्स AB and CD are 2 sequence containing chords. AB आणि CD ह्या दोन छेदिका आहेत ज्याच्यामध्ये जीवा आहेत. दे इंटरसेक्ट ॲट E. बरोबर सर, दे इंटरसेक्ट ॲट E. आणि E lie in the exterior part of circle. E lies in the exterior part of circle. E हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. हे 3 पॉइंट झाले सर गिवन. हा एक पॉइंट, हा दुसरा पॉइंट, हा दुसरा पॉइंट आणि हा तिसरा पॉइंट, हा गिवन. आता सर टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं आहे बघा सर. हे टू प्रूव्ह दिलंय त्यांनी. AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED. त्यामुळे काही टेन्शन नाही, काही नाही. टू प्रूव्ह म्हणजे काय सांगा सर? साध्य. काय साध्य आहे? दिलंय AE इंटू AB, AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED. बघा सर, समजतंय का? हे दिलंय त्यांनी टू प्रूव्ह. आता कन्स्ट्रक्शन काही आहे का बघूया सर. इज देअर एनी कन्स्ट्रक्शन? काही रचना आहे का त्याच्यामध्ये? कन्स्ट्रक्शन, रचना बघूया सर. काही रचना आहे का याच्यामध्ये? तर आहे सर. कसं पाहिजे आपल्याला? तर या ठिकाणी आपल्याला
एक असं एडी जर आपण जोडलं, असं हे एडी जर आपण जोडलं, तर तुम्हाला एक साइड एई मिळेल, दुसरी साइड डीई मिळेल, असा एक ट्रायंगल मिळेल. बघा सर, एडी जॉईन केल्यामुळं एक साइड डीई मिळेल. बघा सर, डीई मिळाली का? बघा डीई आहे का? मिळेल. आणखीन एक साइड एई मिळेल. बघा सर, एई मिळेल. ही तेव्हा सर ही एई मिळेल. कुठे? बघा ही साइड एई आणि ईडी ह्या दोन साइड्स मिळतील फक्त एडी जॉईन केल्यामुळं. तेव्हा मी असं म्हटलं, जॉईन एडी अँड आणखीन काय जॉईंट करूया. बघा सर, आता समजा आपण सीबी जर जॉईन केलं, हे सीबी जॉईन केल्यामुळं तुम्हाला इथं बीई मिळतंय. बघा सर, हे बीई बघा मिळालं काय? बीई मिळालं. सर हे बीई मिळालं आणि सीई हे पण मिळालं. बघा सर, हे सीई मिळालं का? बघा हे सीई पण मिळालं. बघा, म्हणजे आम्हाला ज्या पाहिजे असलेल्या ज्या बाजू आहेत त्या ह्या ट्रायंगल्स मध्ये मिळाल्या. आम्हाला नजर लागती सर ती. हा रेड ट्रायंगल तुम्हाला दिसला पाहिजे, हा ब्ल्यू ट्रायंगल तुम्हाला दिसला पाहिजे, आणि हे दोन ट्रायंगल्स आता सिमिलर दाखवायचे. आता इथे काय येणार? बघा सर, प्रूफ. काय येणार? बघा सर, प्रूफ म्हणजे सिद्धता. आणि सिद्धता लिहित असताना मुलांनो नीट लक्ष द्या, तुम्हाला काय म्हणायला लागणार आहे? इन ट्रायंगल. लक्ष द्या, इन आणि इथं अँज. पहिल्यांदा रेड ट्रायंगल, इन ट्रायंगल. कुठलं ट्रायंगलचं नाव घेऊया? एडीई. इन ट्रायंगल एडीई. ब्ल्यू ट्रायंगल सीबीई. लक्षात येते का? बघा सर, मग एडीए मध्ये तुम्हाला घेत असताना लक्षात घ्या, इथे एडीए मध्ये घेत असताना तीन अँगल, अँगल ट्रायंगल. ब्ल्यू मध्ये सर पुन्हा तसंच. बरोबर आहे सर, अँगल ट्रायंगल. कळलं सर? इथे घेत असताना पहिल्याला कॉन्ग्रुएंट, दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट, तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट, चौथ्याला सिमिलर. इथं कारण येणार सर, काय येणार? ए टेस्ट. हे त्याचं कारण येणार सर, ए टेस्ट. कारण हे कारण आलं, ए टेस्ट. आता पहिल्याच इथं कारण यायला पाहिजे. आता कसे येणार दोन अँगल्स? बघा नीट. तर मला असं वाटतं सर की ई हा कॉमन आहे. ई अँगल रेड मध्ये पण आहे आणि ई अँगल ब्ल्यू मध्ये पण आहे, तेव्हा कॉमन अँगल आहे. तर पहिला येणार सर कॉमन अँगल. काय येणार? बघा सर, कॉमन अँगल. पहिलं रिझन काय सांगा सर? कॉमन अँगल. हा कॉमन अँगल, हे पहिलं रिझन सर, कॉमन अँगल. दुसरं रिझन काय? बघा सर, तर मला असं वाटतं की हा रेड आणि हा ब्ल्यू हे दोन्ही अँगल एकाच आर्क मध्ये आहेत का? बघा, हा रेड अँगल सुरू होतो बी मधून आणि संपतो डी मध्ये, म्हणजे हा बी, ए, हा डी ह्या एका आर्क मध्ये असा पकडलाय. बघा सर, रेड अँगल इज इन्स्क्राइब्ड इन BAD आणि ब्ल्यू अँगल, धिस ब्ल्यू अँगल इज ऑल्सो इन्स्क्राइब्ड इन BAD. बी आणि डी मध्येच. रेड अँगल इज इन्स्क्राइब्ड इन BAD. धिस ब्ल्यू अँगल इज ऑल्सो इन्स्क्राइब्ड इन BAD. These two angles, red and blue, are inscribed in the black arc. लाल कोण आणि निळा कोण हा काळ्या कंसात अंतर्लिखित केलेला आहे. अँड अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर इक्वल. अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर इक्वल. त्यामुळे हा कोण आणि हा कोण सेम. बरोबर सर. काय रिझन येईल? अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. बघा सर, अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क, एकाच कंसात अंतर्लिखित केलेले कोण, हे त्याचं रिझन सर. एकाच कंसात अंतर्लिखित केलेले कोण.
आणि तिसऱ्याचं कारण रिमेनिंग अँगल, त्याला काय कोण विचारत नाही सर. उरलेले कोण? रिमेनिंग अँगल. रिमेनिंग अँगल्स हे कुठले आहेत रिमेनिंग अँगल्स? मग हा उरला सर, हा इकडला उरला, हा उरला, हा रेड मधला ADE उरला हा, आणि इकडला उरला CBE हा उरला. बरोबर आहे. आता लिहूया पहिल्यांदा. चला स्टार्ट. कॉमन अँगल कोण आहे बघा. चला रेड मध्ये हा रेड अँगल कॉमन मधला, लक्षात आलं का सर? हा कॉमन मधला रेड अँगल इथनं घ्यायचं AED AED. तसं सर ब्ल्यू मध्ये कॉमन अँगल CEB दोघं कॉमन अँगल झालं. आता अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क हा रेड मधला BAD, ब्ल्यू मधला BCE किंवा D, BCD. कळलं का बघा सर? मग आता उरलेला अँगल सर, लास्ट अँगल उरलेला रेड मधला हा उरला बघा सर. कळलं का बघा सर? रेड मधला हा उरला ADE. ब्ल्यू मधला हा उरला बघा सर. ब्ल्यू मधला CBE हा अँगल उरला. मग आता खालनं वर घ्या किंवा वरनं खाली घ्या, काय प्रॉब्लेम नाही. आपण लक्षात घ्या कसं घ्या, DAE म्हणा कसंही म्हणा सर, काय खालनं वर घ्या, काय फरक पडला? इथं आहे बघा सर DAE BCE असं रेड अँगल. ट्रायंगल DAE ब्ल्यू मध्ये BCE. आणि मग इथे रिझन काय येणार लास्टला सर? तुम्हाला इथंपर्यंत उत्तरात जायचं. ह्या उत्तरात कसं जायचं सांगा सर? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. म्हणजे इथं आडवी रेष बरोबर आडवी रेष बरोबर आडवी रेष, म्हणजे इथं आलं DA भागिले BC, इथं AE डिवायडेड बाय CE, DE डिवायडेड बाय BE. आता सर काय पाहिजे बघा तुम्हाला? काय काय पाहिजे ते उचला. पहिल्यांदा AE पाहिजे सर, घेऊन टाका. आता AE कुठे आहे बघा? AE पाहिजे, घेऊन टाका. EB कुठे आहे बघा सर? EB कुठे आहे बघा? EB इथं आहे. हे EB हे घेऊन टाका सर, संपलं. हा नको आहे, फिनिश. आता एवढं उचललं झालं. मग आपल्याला CE पाहिजेल आहे. यस पाहिजे. ED घेताना असं घ्या सर, संपलं. ओके, आता लिहून घ्या. आणि उत्तर सर तुमचं आता लिहा बरं. म्हणजे कसं होईल? AE डिवायडेड बाय CE इज इक्वल टू ED डिवायडेड बाय EB. बरोबर आहे. आता AE पाहिजे, CE सुरुवातीला पाहिजे. तिरकस गुणाकार करा सर, क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर AE इंटू EB इकडे गेलं बरोबर CE इंटू ED. बघा सर झालं का? हेन्स प्रूव्ड. आवश्यक साध्य सिद्ध झाले. म्हणजे आपल्याला जे पहिलं प्रकरण आहे सिमिलॅरिटी, त्याचा वापर करायला लागतं सर. आणि सिमिलॅरिटीवरनं ट्रायंगल्स दाखवून, म्हणजे ट्रायंगल दिसले पाहिजेत सर. हे दिसले पाहिजेत, लक्षात घ्या. दिसण्यासाठी जे कलर आहेत ते खूप महत्वाचे आहेत. मी त्याच्या कलर पेन्स वापरलेले आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला ते ट्रायंगल्स दिसावे लागतील. म्हणजे नजर का खेल है असं म्हणतात. नजर में होना चाहिए. बरोबर आहे सर. आंखों में, ह्या तुमच्या ज्या दोन त्रिकोण आहेत ते डोळ्यात बसले पाहिजेत, लक्षात घ्या. बरोबर. तर या पद्धतीनं हे दोन थेरम झालेले आहेत. अशा आपल्याला अजूनही काही आणखीन थेरम्स बघायचे आहेत. हे थेरम्स जर तुम्हाला यायची इच्छा असेल तर आपण वारंवार प्रॅक्टिस करायला लागेल. थेरमसाठी वेगळी वही घाला. पहिल्या प्रकरणामधले थेरम्स, दुसऱ्या प्रकरणातले थेरम्स आणि तिसऱ्या प्रकरणातले थेरम्स वेगळे करा.
त्याची चांगली प्रॅक्टिस करा. थेरम्स परीक्षेमध्ये 2-4 थेरम्स असतात, लक्षात घ्या सिद्धतेसाठी, आणि त्याची आपल्याला वेगळी प्रॅक्टिस अशी करावी लागेल.